मंडळी, भेंडीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करून खातच असतो. पण कधीतरी भेंडीच्या भाजीचा कंटाळा आला असेल तर ही दही भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते. कोशिंबीर म्हणून किंवा भाजी म्हणून पोळी बरोबर भाकरी बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं साधारण मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कापडाने स्वच्छ पुसून एकदम कोरडी करून घेत आहे. त्याच्यानंतर त्याचे गोल बारीक काप करायचे आहेत. ह्या पद्धतीनं असेच मी सगळी भेंडी चिरून घेतली. आता एका पॅनमध्ये साधारण 1 चमचाभरच तेल मी घातलेलं आहे आणि त्याच्यात ही चिरलेली भेंडी घातली. आता गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून ही भेंडी आपल्याला छान परतायची आहे. चांगली कुरकुरीत होईपर्यंत ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता भेंडी आपली परतून झाली आहे. छान कुरकुरीत क्रंची अशी ही भेंडी झाली. आता गॅस बंद करूया आणि दही तयार करून घ्या. इथं मी 3 ते 4 चमचे दही घेतले. छान चांगलं मस्त फेटून घेतले. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालूया. धणेपूड घेतली ती घालूया. एक साधारण अर्धा चमचा धनेपूड घातली. इथं तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला, जिरेपूड घालू शकता. जरासा कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं मी दाण्याचं कूट घातलंय. थोडं भरडच दाण्याचं कूट इथं घाला म्हणजे छान लागतं. आणि ही आपली कुरकुरीत भेंडी ह्याच्यामध्ये घातली. आता मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तशी भेंडीची भाजी ही आपण वेगवेगळ्या प्रकारे करतोच, पण कधीतरी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही अशी कुरकुरीत दह्यातली भेंडी नक्की करून बघा. मस्त थंडगार दही असेल तर ह्याची चव अजूनच छान लागते. आता आपण ह्याच्यासाठी खमंग फोडणी करूया. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. त्यात मोहरी आणि जिरे घातले. मोहरी तडतडल्यानंतर एक लाल सुकी मिरची घातलेली आहे आणि ही फोडणी आपण ह्याच्यात द्यायची. ह्याच्यात मी काही हळद, हिंग वापरलेलं नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं की ही आपली कुरकुरीत दह्यातली भेंडी खायला तयार आहे. ही भेंडी लगेचच सर्व्ह करा म्हणजे भेंडीचा कुरकुरीतपणा तसाच राहतो. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. धन्यवाद.